बरं का देवेंद्र, आम्ही भगवान शंकराचे भक्त आणि तुमची आई, तिला त्यांच्या मुलाचंच कौतिक. बरं द्या, प्रसाद द्या. हो. आणि माझी बायको भज्या खाते. प्रसाद घ्या. थांब देवेंद्र, प्रसादाला नाही म्हणून पाठ दाखवायची नसते. मुक्तानी फक्त तुझ्यासाठी निर्जळी उपवास धरलाय हे विसरू नकोस. तू प्रसाद घेतल्याशिवाय ती उपवास सोडायची नाही. विभास, मी काल तुझ्यासाठी नवस केला होता. तुला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर निर्जळी अंगारक विनायकी करेन म्हणून. अच्छा, म्हणून तू काल जेवली नाहीस तर? मुक्त असं स्वतःला त्रास देणं बरं आहे का? देवाचं करण्यात कसला आलाय त्रास? घे प्रसाद घे. हा प्रसाद खायचा अधिकार आणि मान सर्वात आधी तुला आहे. चल देवेंद्र. मुक्ता, तू तिथे सुखरूप आहेस हे आमच्यासाठी खूप आहे. देवेंद्र आणि जागृतीच्या वागण्यामुळे अजिबात खचून जायचं नाही. देव तुझी परीक्षा पाहतोय आणि वहिनीच्या रूपाने तुला मदतही करतोय असं समज आणि जिद्दीने पुढे जा. ठेव मी आता फोन. काळजी घे, तुझीही आणि रुद्रचीही. हो, ठेवते आई. मुक्ताची जी काही नाटकं चालली आहेत ना या वाड्यात, त्यांना तुमचाच पाठिंबा आहे माझ्या चांगलं लक्षात येत आहे. हे सगळं करायला तुम्हीच तिला भाग पाडताय हे सगळं दिसतंय मला. मग आई, तुम्ही माझ्या बरोबर असं का वागताय? ती या वाड्यात आल्यापासून तुम्ही माझ्या बरोबर एका वैऱ्यासारखे का वागताय? कारण माझा अंतरात्मा अजून तरी जिवंत आहे. तुमच्यासारखं दगडाचं काळीज असलेल्या माणसानं ते कधीही समजायचं नाही. तुझ्याकडे रूप आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, पण जागृती या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जे चांगलं आणि स्वच्छ मन लागतं ना, ते तुझ्याकडे नाहीये. पण ते मन मुक्ताकडे आहे. मुक्ताने केलेल्या विनायकी अंगारिकेच्या उपासामुळे माझं काम झालं. आपल्याला जमीन मिळाली. कळलं? एक बायको म्हणून जे तू करायला हवं ना माझ्यासाठी, ते तिने केलंय. मग आता असंही म्हणा की आतापर्यंत जी काही कामं झाली ते मुक्तामुळेच झाली. एका अर्थी हे खोटही नाही. आता विषय निघालाच आहे तर सांगतो. हे असं पहिल्यांदा झालं नाहीये. कदाचित तुलाही माहित असेल. जेव्हा विभास बनून मी तिच्याबरोबर राहत होतो ना, तेव्हाही तिने माझ्यासाठी हा उपवास केला होता. निर्जरी. Actually, I don't read love stories. But this book is different. And especially the romantic part. काय ग, मी एकटाच बोलतोय, तू काही बोलतच नाहीयेस. नाही, मैं बोलते की. आता हे काय नवीन आणखीन? नवीन नाही, मैं तुम्हासनी एक अवाधन सांगणार. एक मिनिट सोनाली, तू अशी का बोलतेस? प्लीज थट्टेतही माझ्याशी अशा भाषेत बोलू नकोस. मैं अशीच बोलते. तो वो रस तो